नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। गव्हर्नमेंट एक्झाम्स असतील त्या स्टेट बोर्डच्या असो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो किंवा कुठल्याही प्रकारच्या एक्झाम्स असो त्या रिलेटेड माहिती, रिक्रुटमेंट भरती आणि त्या एक्झाम पॅटर्न असेल किंवा परीक्षा जी काही होत असेल त्याचे बुक्स वगैरे असतील किंवा त्यासंबंधी संपूर्ण विस्तृत माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलद्वारे देत असतो। त्यामध्ये आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे इंजिनियर अमोल या नावाने आता स्वतःचं ॲप्लिकेशन म्हणजे ॲपसुद्धा मोबाईल ॲपसुद्धा आहे इंजिनियर अमोल ॲप या नावाने प्ले स्टोरवरून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची रिक्रुटमेंट आता पुढे जी अपेक्षित आहे, याआधीचं आता नोटिफिकेशन तुम्हाला नोटीस तुम्हाला न्यूजपेपर थ्रू वगैरे माहिती झालं असेल, ते म्हणजे RRB रेल्वेची खूप जास्त प्रतीक्षित असलेली टेक्निशियन वॅकन्सी साधारण 9,000 पदांची भरती, मोठी जम्बो भरती ती मार्चमध्ये अपेक्षित आहे। त्यामध्ये डेट आता बऱ्यापैकी एक श्युअरिटी आलेली आहे, त्या डेटबद्दल ते डेटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की ॲड कधी येईल आणि ती कधीपर्यंत राहील, म्हणजे कधीपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिशन करू शकता। त्या रिलेटेड संपूर्ण माहिती म्हणजे एक्झाम पॅटर्न काय आहे किंवा कुठल्या प्रकारचा सिलेबस आहे, काय तुमचा स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा तुम्हाला वेळ किती मिळेल किंवा तुमचं जॉईनिंग कधीपर्यंत होऊ शकेल, सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट ऐका। रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स टेंटेटिव्ह टाइम टेबल किंवा टाईमलाईन्स त्यांनी दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल तुम्ही ते ऑलरेडी बघितलं असेल, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजचं ते आहे। त्याच्यामध्ये टेंटेटिव्ह नंबर ऑफ वॅकन्सी बघा अबाउट 9,000 म्हणजे 9,000 वॅकन्सी हा विविध रिजन असतात रेल्वेजचे, त्याच्यानुसार तुम्हाला ती वॅकन्सी येणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये आपले मुंबईचे सुद्धा, महाराष्ट्रातील मुंबईचे सुद्धा वॅकन्सी इथे येणार आहे। त्याच्यामध्ये बघा फेब्रुवारी 2024मध्ये नोटिफिकेशन त्यांनी म्हटलेलं आहे, नोटिफिकेशन ऑलरेडी न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, तुमचं बघण्यात आलं असेल टेक्निशियन RRBसाठी रेल्वेसाठी। ठीक आहे, तर ऑनलाईन ॲप्लिकेशनचे सबमिशन ते मार्च एप्रिलमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं त्या न्यूजपेपरच्या क्लिपमध्ये। त्यासंबंधी बघा एक्झाम जी आहे ती एक्झाम एक्सपेक्टेड आहे CBT1 CBT2 आहे, तर CBT1 CBT2 साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरच्या रेंजमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये तुम्हाला अपेक्षित आहे। CBT1 आधी होते ती स्क्रीनिंग टेस्ट असते किंवा क्वालिफाईंग टेस्ट असते, त्यानंतर CBT2 होते, पार्ट A पार्ट B असं असतो। त्याच्यामध्ये पार्ट A जो आहे तो तुमचा स्कोरिंग असतो आणि पार्ट B तो क्वालिफाईंग असतो। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यानंतर DV तुमचा अपेक्षित आहे फेब्रुवारी 2025मध्ये, लक्षात घ्या, म्हणजे नेक्स्ट इयर फेब्रुवारीमध्ये DV अपेक्षित आहे, नंतर तुमचं जॉईनिंग होईल। याची ॲप्लिकेशनची जी स्टार्ट डेट आहे म्हणजे ॲप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहे त्याचंसुद्धा एक सर्क्युलर आहे। त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन स्टार्टचं बघा 9 मार्च 2024ची तारीख दिलेली आहे। 9 मार्च 2024ला ॲप्लिकेशन स्टार्ट होतील टेक्निशियनचे, RRB टेक्निशियनचे ॲप्लिकेशन स्टार्ट होतील 9 मार्च 2024ला आणि ते राहतील 8 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। टेक्निशियन ग्रुप 1 आणि टेक्निशियन ग्रुप 3 आहे। 7th पे स्केलनुसार तुमचं पेमेंट राहणार आहे, पे लेवल त्यांनी दिलेली आहे। इनिशियल पे बघा टेक्निशियन ग्रुप 1साठी साधारण 29,200 आहे, म्हणजे ही टोटल सॅलरी तुमची 60च्या घरामध्ये राहते आणि ग्रुप 3साठी बघा 19,900 आहे, म्हणजे ती साधारण 30 ते 35पर्यंत वगैरे सॅलरी जाते। ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा एज लिमिट बघा जे टेक्निशियन 1 आहे ग्रुप 1 आहे त्यासाठी 18 ते 36 यांनी दिलेलं आहे। 18 ते 36 म्हणजे ओपनसाठी 18 ते 36 राहते आणि बाकी कॅटेगरीजमध्ये OBCसाठी 3 वर्ष शिथिल आणि SC ST अदर कॅटेगरीसाठी 5 वर्ष शिथिल असं रूल असतो गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा। आणि टेक्निशियन 3साठी 18 ते 33 आहे, म्हणजे 33पर्यंत ओपनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, OBC असेल तर 36 आणि SC ST असेल तर 38। ठीक आहे, आणि याच्यामध्ये बघा वॅकन्सीज किती आहे, टेक्निशियन ग्रुप 1चे आहे साधारण 1100 वॅकन्सीज आणि 7,900 वॅकन्सीज आहे टेक्निशियन ग्रुप 3च्या। ठीक आहे, त्याच्यामध्ये टोटल 9,000 वॅकन्सीज त्या आहे। त्याच्यामध्ये बघा साधारण ITIचे जे ट्रेड्स आहे, प्रत्येक ट्रेड इथं बऱ्याचशा ट्रेडसाठी इथे वॅकन्सी असते, तुम्ही ते फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुमचा डिप्लोमा झाला असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल किंवा अदर काही ब्रांचेस असतील तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्यानुसार तिथे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असेल त्यानुसार तुम्ही इथे तुमचा ट्रेड चूज करून किंवा तुमचं पोस्ट चूज करून तिथे भरू शकता। इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा इथे फॉर्म भरू शकतात, लक्षात घ्या। ठीक आहे, याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे, सध्या मिनिमम क्वालिफिकेशन माहिती दिलेली आहे। मॅट्रिक्युलेशन, ठीक आहे, मॅट्रिक्युलेशन म्हणजे तुमचं 10वी प्लस तुमचं ITI NCTVT SCTVT वगैरे दिलेलं आहे आणि ट्रेड तुमचा दिलेला असतो, तुम्ही जिथून अप्लाय कराल तिथे। ठीक आहे, आणि तुमचं डिप्लोमा डिग्री असेल तर ते सुद्धा इथे व्हॅलिड आहे। आता ते तुम्हाला आता विस्तृत जाहिरात आल्यावर बऱ्याचशा ते कंडिशन त्याच्या समजतीलच। त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या वॅकन्सी असतात मित्रांनो, तुम्ही डिप्लोमा डिग्री असाल किंवा तुमचा ITI झालेला असेल कुठल्याही ट्रेडमध्ये, तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही चॉईस करू शकता, तुमची पोस्ट तुम्हाला जी लागेल तिथं अप्लाय करू शकता विविध झोनमध्ये। मित्रांनो बघा CBT1 जी आहे ती तुमची साधारण बघा 60 मिनिटाची टेस्ट असते, म्हणजे 1 तासाची असते, त्याच्यामध्ये तुम्हाला 75 प्रश्न असतात
75 प्रश्न असतात, 75 क्वेश्चन्स असतात, 75 मार्कासाठी ती होते. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स बघा, ओपनसाठी 40% तुम्हाला कमीत कमी मार्क्स असणं आवश्यक आहे, OBCला 30%, SCला 30% आणि STला 25%. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टमध्ये मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आहे, त्याच्यानंतर जनरल सायन्स आहे आणि जनरल अवेअरनेस आहे आणि करंट अफेअर्स आहे म्हणजे GK आहे. ठीक आहे. मॅथ्समध्ये नंबर सिस्टीम, बोर्ड मास, डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, LCM, LCF, रेशिओ अँड प्रपोर्शन, पर्सेंटेजेस, मेन्सुरेशन, त्यानंतर टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल, कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री, ट्रायगोनॉमेट्री वगैरे, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एजेस, कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक्स, पाईप्स अँड सिस्टम्स हे मॅथमॅटिक्समध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे ॲप्टिट्यूडचा जो भाग असतो तो. त्यानंतर आपलं जनरल इंटेलिजन्समध्ये ॲनालॉजीज, अल्फाबेटिकल अँड न्यूमेरिकल सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, रिलेशनशिप, सिलोजिझम, जम्बलिंग, वेन डायग्राम, डेटा इंटरप्रिटेशन अँड सफिशियन्सी, कन्क्लुजन्स अँड डिसिजन मेकिंग, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, ॲनालिटिकल रिझनिंग, क्लासिफिकेशन वगैरे. ठीक आहे. आणि स्टेटमेंट्स वगैरे याचे प्रश्न तुम्हाला रिझनिंगमध्ये राहतील. आणि सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सेस वगैरे आणि 10th जे लेवल राहते त्याच्यानुसार तुमचं सायन्सचं राहणार आहे. जनरल अवेअरनेसमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स, कल्चर, पर्सनॅलिटीज, त्यानंतर इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स वगैरे, सब्जेक्ट इम्पॉर्टन्स वगैरे आणि सायंटिस्ट वगैरे ते राहू शकतात. ठीक आहे. जनरल अवेअरनेसमध्ये हे झालं तुमचं CBT 1चं. ही स्क्रीनिंग टेस्ट आहे, फक्त तुमचं स्क्रीनिंग होणार आहे. याचं तुमचा जो टोटल मार्क्स आहे याचं कन्सिडर करणार नाही मेरिट लिस्टमध्ये. CBT 2 जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता CBT 1 त्यानंतर CBT 2साठी तुम्हाला बोलवण्यात येते. त्यामध्ये ती 2 स्टेजेसमध्ये एक्झाम होते. ती एकाच वेळेस एक्झाम होते, पार्ट A आणि पार्ट B मध्ये. ठीक आहे. तर टोटल 2.5 तासाचं हे पेपर आहे दोन्ही मिळून. त्याच्यामधला तुमचा पार्ट A जो आहे तो 90 मिनिटाचा आहे म्हणजे साधारण 1.5 तास आणि पार्ट B जो आहे तो 1 तासाचा आहे म्हणजे 60 मिनिटं. ठीक आहे. तर पार्ट A जो आहे तो 100 मार्काचा आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पार्ट A CBT 2 पार्ट A याच्यावरच तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. तुम्हाला DVला जे बोलवतात तर यावरच लागणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुमचे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहे. ओपनसाठी 40% तुम्हाला लागेल कमीत कमी, नाही तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. OBCसाठी 30%, SCसाठी 30% आणि STसाठी 25%. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, रिझनिंग आहे, त्यानंतर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे आणि GK आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सेम सिलेबस आहे तुमचं, फक्त थोडीशी बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगचं थोडंसं सिलेबस वाचता येते. बऱ्यापैकी सेमच आहे तुम्हाला सिलेबस. ठीक आहे. मला परत एकदा मी सिलेबस सांगतो. मॅथमॅटिक्ससाठी नंबर सिस्टीम, बोर्ड मास, डेसिमल फ्रॅक्शन, LCM, LCF, रेशिओ अँड प्रपोर्शन, पर्सेंटेजेस, मेन्सुरेशन, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, अल्जेब्रा, जिओमेट्री अँड ट्रायगोनॉमेट्री, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स, स्क्वेअर रूट, एज, कॅल्क्युलेशन, कॅलेंडर, क्लॉक्स, पाईप्स अँड सिस्टम्स सेम आहे सगळं. त्यानंतर जनरल अवेअरनेसचं पण तेच आहे जे मी आधी सांगितलं. बेसिक सायन्सेसमध्ये इथे द ब्रॉड टॉपिक याच्यामध्ये थोडे चेंजेस आहे. द ब्रॉड टॉपिक्स दॅट आर कन्वर्ड अंडर द शॅल बी इंजिनिअरिंग ड्रॉइंग, प्रोजेक्शन्स, व्ह्यूज, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंटेशन, लाईन्स वगैरे, एनर्जी, स्पीड अँड व्हेलॉसिटी, हीट अँड ट्रीटमेंट हे तुम्हाला सगळं डिपार्टमेंटची सिलेबस दिलेलं आहे. म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटने ही कन्सिडर केलेला आहे सिलेबस आणि यावर तुमचा पेपर राहणार आहे. सेफ्टी अँड हेल्थ, एन्व्हायरमेंट, एज्युकेशन, IT, लिटरसी वगैरे. ठीक आहे. आणि करंट अफेअर्स आणि GK ते तुम्हाला नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं सुद्धा राहील आणि करंट अफेअर्ससुद्धा तुम्हाला करणार डे टू डे. ठीक आहे. ही तुमची पार्ट A आहे. CBT 2 पार्ट A अतिशय महत्त्वाचा, यावरच तुमची मेरिट लिस्ट आहे. CBT 2 पार्ट B याच्यामध्ये 60 मिनिटाचा हा ड्युरेशन आहे म्हणजे 1 तासाची टेस्ट आहे, 75 मार्काचा आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इथे 35% आहे. प्रत्येक कॅटेगरीला इथे 35% घेणे आवश्यक आहे. 75पैकी 35% तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमचं जे काही तुम्ही ट्रेड निवडाल किंवा जे काही तुम्ही पोस्ट निवडाल त्यानुसार तुमचं जे काही ट्रेड असेल, ITआयचं किंवा डिप्लोमाचं इंजिनिअरिंगचं ब्रँच असेल त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन इथे राहतील. मग तुम्ही इलेक्ट्रिशियनचे असाल तर इलेक्ट्रिशियनचं राहील, तुम्ही मेकॅनिकलचे असाल तर मेकॅनिकल रिलेटेड राहील, फिटर रिलेटेड राहील, ड्राफ्ट्समन रिलेटेड राहील किंवा जे काही मेकॅनिकल जे आहे ट्रेड आहे त्याच्या रिलेटेड राहील. तुम्ही जे काही चूज कराल त्यानुसार तुमच्या पोस्टनुसार तुमचं इथे राहणार आहे. परंतु हे क्वालिफाईंग आहे बरं, हे क्वालिफाईंग आहे. तुम्हाला 35% वर इथे मार्क घ्यायचे आहे. तर मित्रांनो याचं फी स्ट्रक्चर बघा. फॉर्म भरताना तुम्हाला ₹500 ओपनसाठी भरायचे आहे आणि ₹250 कॅटेगरीसाठी भरायचे आहे. तर मित्रांनो बघा, अतिशय मोठी संधी आलेली आहे RRBमध्ये, रेल्वेमध्ये, रेल्वेज गव्हर्नमेंटमध्ये. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, अतिशय चांगला जॉब आहे. सॅलरी जरी तुम्हाला 19-20 कमीत कमी वाटत असली तरी त्याचं अलाउन्सेस जे आहे ते बेनिफिट्स आहे. मेडिकल अलाउन्सेस, नंतर तुमचं ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्सेस, फिटनेस अलाउन्सेस हे भरपूर राहतात. खूप जास्त सेंट्रल गव्हर्नमेंटला अलाउन्सेस राहतात. ठीक आहे. क्वार्टर फॅसिलिटीसुद्धा असते. त्याच्यामुळे अतिशय चांगला जॉब आहे आणि पुढे प्रमोशन फॅसिलिटीसुद्धा असते जर तुम्ही चांगलं क्वालिफिकेशन पुढे घेतलं तर. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला अतिशय चांगले बेनिफिट्स या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये रेल्वेच्या मिळत असतात. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आतापर्यंत जो काही झाला असेल त्याच्या पुढे तुम्हाला आणखी भरपूर वेळ आहे. म्हणजे बघा
आता फॉर्म सबमिशन सुरू होईल मार्चच्या 9 तारखेला. 8 एप्रिलपर्यंत फॉर्म सबमिशन चालेल. त्यानंतर एक्झाम एखादं डेट देतील, साधारण जून जुलैमध्ये डेट देऊ शकतात पहिल्या एक्झामची. नंतर दुसरी एक्झाम ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. पार्ट बी जे काही आपलं CBT2 पार्ट ए पार्ट बी आहे ती अतिशय महत्त्वाची एक्झाम आहे. ती साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर 2024मध्ये होईल. त्याच्यामध्ये पार्ट ए जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावरच तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे, त्यावरच तुमची मेरिट लिस्ट डिपेंड आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, त्यानंतर म्हणजे ॲप्टिट्यूड रिझनिंग, त्यानंतर तुमचं GK, करंट अफेअर्स आणि त्यानंतर तुमचं सायन्स आणि इंजिनिअरिंग. ठीक आहे, यावर्षी तुमचा अभ्यास असणं आवश्यक, अभ्यास आतापासून सुरू करून द्या. ठीक आहे. आणि बाकी पहिला जो पेपर आहे तो पहिल्या पेपरची तयारी आधी करावं लागेल तुम्हाला. याच्या रिलेटेड सगळं प्रिपरेशनचं गायडन्स आणि बुक्स रिलेटेड माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुक्स जे आहे, जे रेप्युटेड बुक्स आहे, जे तुम्ही यूज करायला पाहिजे सेल्फ स्टडीसाठी. ठीक आहे, सेल्फ स्टडीसाठी जे महत्त्वाचे बुक्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. त्याच्यानुसार तुमचा अभ्यास आता सुरू करून द्या मित्रांनो. जे काही तुमच्याकडे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि GK रिलेटेड बुक्स असतील ते वाचणं सुरू करून द्या. आणि त्याच्यामध्ये तुमचं GK रिलेटेड मी आणखी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. रेल्वे टेक्निशियन रिलेटेड आणखी आपण माहिती आपल्या व्हिडिओद्वारे किंवा आपल्या चॅनलद्वारे देणारच आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. ठीक आहे. आणि अतिशय चांगला वॅकन्सीज आहे. 9,000 वॅकन्सीज आहे. 2-3 वर्षानंतर एखादी अशी वॅकन्सी येते. 2018मध्ये ही वॅकन्सी आली होती मोठ्या प्रमाणात. त्याचाच रेफरन्स घेऊन आपण इथे सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. बाकी या रिलेटेड काही तुमचे प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं नसेल तर धन्यवाद.